झी 24 तास एक पाऊल पुढे। धूमकेतूवरून खजिना मिळवण्यासाठी नासानं तयारी सुरू केली आहे। पण या अंतराळ अभियानात केवळ नासा ही संस्था एकटी नाहीये, तर काही बड्या खासगी कंपन्यांनीही पुढाकार घेतलाय। कारण पुढच्या 100 वर्षात धूमकेतूवरून खनिज खननाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे। पृथ्वीच्या भोवताली आज 50,000 लहान मोठे धूमकेतू फिरत असले तरी कित्येक लाख धूमकेतू दरवर्षी पृथ्वीपासून दूर अंतरावरून जात असतात। त्यामुळेच नासानं धूमकेतूवर खनिज खननासाठी तयारी केली आहे। पण त्याचा मूळ उद्देश केवळ खनिज खननापुरता मर्यादित नसून अंतराळातील रहस्य उलगडणे हाच आहे। नासानं अनेक कंपन्यांना या योजनेत सहभागी करून घेतलंय। एकदा धूमकेतूवर पाऊल ठेवलं की मग अंतराळातील अन्य योजनांवरही त्यांना काम करता येणार आहे। एस्टेरॉइड के ऊपर बहुत सारे मिनरल्स हैं, मेटल्स हैं। अंतराळात भरपूर सारी खनिज संपत्ती आहे, त्यात लोह आहे, त्याचबरोबर दुर्मिळ खनिजांचाही समावेश आहे। या सर्व खनिजांचा इलेक्ट्रॉनिक तसेच इतर उद्योगांना चांगला फायदा होणार आहे। एस्टेरॉइड्स में काफी त्यामुळेच गुगल सारख्या कंपनीनं नासाच्या या योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे। तसंच गुगलनं प्लॅनेटरी रिसोर्स सोसायटीच्या सहकार्यानं अंतराळात खनन करण्यासाठी कंपनी स्थापन केली आहे। या कंपनीच्या म्हणण्यानुसार 30 मीटर लांबीच्या धूमकेतूवरून $50 बिलियन किमतीचं प्लॅटिनम मिळवता येईल। पण धूमकेतूवरून केवळ प्लॅटिनम आणि सोनंच मिळवता येईल असं नाही, तर पृथ्वीवर आढळणारी खनिजही तिथं मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पृथ्वीवर खनिज संपत्ती संपत असून पर्याय म्हणून धूमकेतूकडे पाहिलं जाऊ लागलंय। सिविलाइजेशन की 3 जरूरतें होती हैं। एक तो आपको एनर्जी की जरूरत होती है, दूसरा आपको मिनरल्स की जरूरत होती है और इंडस्ट्री की जरूरत होती है। एकतर आपल्याला ऊर्जा आणि खनिजांची फार मोठी आवश्यकता आहे आणि पृथ्वी तलावर याची कमतरता भासतीये। या सर्व समस्या सोडवण्यासाठी हा स्रोत भविष्यात खूप महत्त्वाचा ठरणार आहे। हम जैसे पावर जनरेशन है ये स्पेस में शिफ्ट कर सकते हैं, हमारे जो माइनिंग स्पेस में शिफ्ट कर सकते हैं, एस्टेरॉइड्स को हम कैप्चर कर पाएं। संशोधकांच्या मते धूमकेतूपासून लोह, कॅल्शियम, कार्बन आणि अन्य खनिजही मिळवता येईल। पुढच्या 100 वर्षात हा व्यवसाय तेजीत असेल असा वैज्ञानिकांचा दावा आहे। धूमकेतूवर अनेक खाणी तयार केल्या जातील आणि त्या माध्यमातून हजारो वर्ष पुरतील एवढी खनिज संपत्ती माणसाला प्राप्त करून घेता येईल। तसंच तेव्हा सोनं, चांदी, हिरे आणि प्लॅटिनम या आजच्या मौल्यवान वस्तू प्रत्येकाच्या आवाक्यात येतील। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।